6 जून 1674 महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा तेजस्वी दिवस. याच दिवशी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. महाराज हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. फक्त रायगडावर नाही तर संपूर्ण स्वराज्यात रीतीने जल्लोष साजरा केला. 6 जून 1674 रायगडावर संपन्न झालेला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातील नाही तर देश विदेशातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. एकाच वेळी 5 सुलतानी सत्तांना निस्तनाबूत करत महाराजांनी रयतेचं स्वराज्य उभं केलं. पण तुम्हाला माहीत आहे का, 6 जून 1674 साली झालेला पहिल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 3 महिन्यांनी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. होय, हे सत्य आहे. जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक का केला. 6 जून 1674 साली गागाभट्टांनी केलेल्या अभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने 24 सप्टेंबर 1674 साली आपला दुसरा राज्याभिषेक केला, अशी माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाच्या एका समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती नावाच्या कवीनं हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये असे लिहिले आहे, गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांना भोगावे लागले. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू झाला, प्रतापगडावर वीज पडली, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा अचानक मृत्यू झाला, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचा देखील मृत्यू झाला, इत्यादी घटनांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो, विशेषतः तंत्र मार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत. कारण काहीही असो, 24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने पार पडला. निश्चंकपुरी गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.